तर मंडळी, कोकणात पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते आणि भात शेती केल्यानंतर जी मळणी केली जाते आणि त्या मळणीनंतर जे भाताचं गवत जे शिल्लक राहतं ते गुरांना खाद्य म्हणून वापरलं जातं. जय शिवराय. नमस्कार मंडळी, माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आज आम्ही चाललो आहे आमच्या मामाच्या गावाला. तर मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक पारंपरिक पद्धती किंवा कोकणातील काही पर्यटन स्थळे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज मी तुम्हाला विशेष अशी एक पारंपरिक पद्धत दाखवणार आहे. ती म्हणजे कोकणात भात शेती केली जाते आणि सध्या आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि भात शेती केल्यानंतर जे भाताचं गवत शिल्लक राहतं, म्हणजे भात मळणी झाल्यानंतर ते गवत पावसाळ्यात आपल्याला स्टॉक करून ठेवावं लागतं आणि हे स्टॉक केलेलं गवत गुरांसाठी खाद्य म्हणून वापरलं जातं. तर आता सध्या ते गवत कसं स्टॉक करतात हे माझ्या मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, इथे ही गवताची कुडी बनवून पूर्ण होत आलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने टेक्निकल तंत्रशुद्ध अशी ही गवताची कुडी बनवलेली आहे. ती पावसाळ्यात यामध्ये गवतामध्ये पाणी सुद्धा जाऊ शकत नाही आणि ते गवत खराब होत नाही. तर मंडळी, या पारंपरिक पद्धती आपल्याला पाहायला मिळत नाही. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आणि माझा चॅनल आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.